उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण वर्षभर टिकणारी दुप्पट तिप्पट अशी फुलणारी पोह्याची चकली करूया। त्यासाठी 2 वाटी स्वच्छ निवडून पोहे घेतलेले आहेत। त्यानंतर ते 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले, त्यामधील सर्व पाणी काढून घेतले आणि एक 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवले। छान बघा आपले पोहे भिजलेले आहेत। आता एका ताटामध्ये काढून घेऊया। आता त्यामध्ये जाणार मसाले, त्यामध्ये थोडेसे तीळ, थोडीशी कारळ टाकायचं, कारळामुळे एकदम छान टेस्ट येते। 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा पापड खार। हे सर्व साहित्य छान असं तयार करून घ्यायचं। पाणी लागत असेल तर थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि मस्त ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं। आता शेवग्यामध्ये हे पीठ घालून ह्याच्या गोल गोल चकल्या बनवायच्या। चकल्या जर मोडत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अजून पीठ चांगलं मऊ करायचं आणि चकल्या छान अशा बनवायच्या। 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्यायच्या आणि त्यानंतर ह्या आपल्या बघा वाळलेल्या मस्त अशा चकल्या झाल्या। आता ह्या तेलामध्ये तळल्या की एकदम मस्त फुलतात आणि चवीला पण कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात। खायला पण एकदम छान आणि टेस्टी झालेले आहेत। ह्या झाल्या बघा मस्त आपल्या अशा पोह्याच्या झटपट तयार होणाऱ्या चकल्या आणि कधीही तुम्ही तळून खाऊ शकता। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।